कुंडली कवर्धे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाला आज आपण प्रारंभ करत आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या व्याख्यानामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. माणसाने सत्कर्म सद्धर्म हा कसा परिपालन करावा, त्याचं प्रतिपालन कसं करावं याचं मोठं दृष्टांत आणि दाष्टांत सहित प्रतिपादन माऊली करतात. पद्मपुराणांतर्गत एक कथा या ठिकाणी आहे की ज्यामध्ये 3ऱ्या अध्यायामधील नुसती काही श्लोकांची उजळणी केली असता किंवा श्लोकांचं पारायण केलं असता अत्यंत दुर्धर व्याधीतून माणसं मुक्त झालेली आहेत, पापातून मुक्त झालेली आहेत. आणि एवढंच नव्हे तर यमलोकामध्ये जाणारे, नरकामध्ये जाणारे जे पापी आहेत त्यांनी केवळ 3ऱ्या अध्यायाचं पारायण करून मुक्ती प्राप्त केलेली आहे, असं वर्णन आपल्याला पद्मपुराणांच्या अंतर्गत असलेल्या कथेमध्ये दिसतं. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायावर एक एक कथा आहे आणि ही कथा पद्मपुराणामध्ये आलेली आहे. तेव्हा या कथेच्या अनुसार जर विचार केला तर कर्म सिद्धांत हा सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे. कारण जो माणूस जन्माला येतो तो आपल्या कर्माने जन्माला येतो. माणसं, कोणतेही माणसं अकर्म म्हणजे कर्मरहित असे राहू शकत नाहीत. पण या ठिकाणी अर्जुनाच्या तोंडी गीतेने असा प्रश्न विचारलेला आहे की जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. हे केशवा, तू मला पुन्हा त्याच कर्मामध्ये, कर्माच्या या चिखलामध्ये का टाकतोयस? तू तर मला 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलंय आणि हे ज्ञान पावन करणारं ज्ञान आहे. या ज्ञानामध्ये आपल्याला जर बुडालं तर माणसाला मुक्ती प्राप्त होते असंही तू मला सांगितलंस. तर मग पुन्हा कर्माला तू मला का महत्व देतोयस? कर्मामध्ये मला का टाकतोयस? या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा अर्जुन असं म्हणतो की तेथ कर्म आणि कर्ता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. अरे श्रीकृष्णा, अरे गोपाल कृष्णा, अरे भगवंता, तू तर मला ज्ञानाचं महत्व सांगितलंस आणि ज्ञानाने कर्म आणि कर्ता हे दोन्ही नष्ट होतं. आणि मग तुला नेमकं काय सांगायचंय? आधी तू ज्ञान सांगतोयस, मग पुन्हा कर्म करायला सांगतोयस. असं 2 गोष्टी का सांगतोयस बरं? माझं मन भ्रमित झालेलं आहे, माझं मन आधीच चंचल आहे, माझ्या मनाला आधीच संभ्रम निर्माण झालाय आणि तू मला निश्चित असं काहीच सांगत नाहीस. तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्राम करी. एकीकडे तू म्हणतोस की ज्ञान महत्वाचं आहे आणि दुसरीकडे म्हणतोस की संग्राम कर. अरे पुन्हा तू कर्मामध्ये मला का टाकतोयस? या महाघोर अशा संकटामध्ये मला का टाकतोयस? जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. त्या घोर कर्मामध्ये मला का टाकतोयस? तरी हेच विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा. आणि याही पुढे अर्जुन म्हणजे गीतेमधला अर्जुन आणि ज्ञानेश्वरांचा अर्जुन हा आपल्या समोर अनेक पद्धतीने आपली भावना प्रकट करताना म्हणतात व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसी वेम. हे कृष्णा, तू व्यामिश्र वाक्य बोलतोयस. व्यामिश्र म्हणजे अस्पष्ट, मिश्रण असलेलं, काहीच निश्चित नाही. व्यामिश्र, तुझ्या वाक्यामध्ये बोलण्यामध्ये स्पष्टता मला दिसत नाही.
अनेकदा संमिश्र वाक्य तू बोलतोयस. कधी ज्ञानाला महत्व देतो, कधी कर्माला महत्व देतो. मग मी नेमकं काय करावं ते मला सांग. श्रेयोहमाप्नया, मला श्रेय काय ह्याचं वर्णन कर. मी काय केलं पाहिजे हे मला सांग. आणि मग ज्ञानेश्वरांचा अर्जुन, ज्ञानेश्वरांच्या प्रतिभाशक्तीने जो प्रगट झालेला आहे तो अनेक दृष्टांताच्या पातळीवर सांगतो की आंधळा सुईजे अभांटा, की माजवण दीजे मरकटा. अरे कृष्णा, एखाद्या जन्मांध माणसाला, जन्माने ज्याला काहीच अंध आहे, डोळ्यांनी काहीच दिसत नाही, अशा माणसाला तू जर एखाद्या अभांटा म्हणजे वाईट मार्गाला लावलंस, खड्ड्याच्या मार्गाला जर जायला सांगितलं, तर तो बिचारा आधीच तर त्याला सरळ रस्त्याने चालता येत नाही, तो आंधळा आहे. आणि त्याला जर तुम्ही खड्ड्याच्या रस्त्याला पाठवलं, खालीवर असणाऱ्या सखोल आणि उंच रस्त्याला पाठवलं, तर तो नक्कीच अडखळून पडेल नाही का? तो काही राहील का? अहो, तो त्याची काठी पडेल, त्याचा झोक जाईल, त्याचा तोल जाईल, त्यात तो जखमी होईल. मग आंधळा सुई जे अभांटा, खड्ड्याच्या रस्त्याला एखाद्या आंधळ्या पाठवावं. किंवा माजवण दीजे मरकटा, किंवा आधीच मरकट तशातही मद्य प्याला, असं वर्णन केलेलं आहे. आधीच मरकट आहे. मरकट हा चंचल असतो. मकारा दश चंचला हा असं म्हटलेलं आहे. 10 प्रकारचे मकार चंचल आहे. त्यापैकी मरकट हा चंचल आहे. मीन म्हणजे मासा हा चंचल आहे. स्त्री ही चंचल आहे. याप्रमाणे चंचलत्वाचं वर्णन केलेलं आहे. मन हे चंचल आहे. म्हणून 10 प्रकारचे मकार चंचल आहेत. त्यात मरकट जास्त चंचल आहे. आणि असं चंचल असलेलं माकड, त्या माकडाला जर दारू पाजली तर ते माकड काय करेल याचा अंदाजच नाही. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, त्याला भूत बाधा झाली, भूत आलं आणि त्या माकडाच्या अंगावर धावलं, तर ते माकड अजूनच काय काय गोष्टी करील. कपीच्या अगाधा, त्याचा अगाध कर्तव्य काही सांगता येत नाही. तो नाजूस तर नक्कीच करील. तसा तू मला या ठिकाणी एखाद्या माकडाला दारू पाजावी, तसं तू मला आधीच मरकट असलेल्या माझ्या मनाला, चंचल असलेल्या माझ्या मनाला पुन्हा विभ्रंशित केलेलेस. ज्ञान हे ज्ञान वाटत नाही मला. हे ज्ञान म्हणजे संभ्रमित करणारे वाटतं. आणि म्हणून उपदेशो हा गोमटा, वास्तविक तो गोड आहे, पण तो भ्रंश करणार आहे, माझं बुद्धिभ्रंश करणार आहे. म्हणून मी आधीच काही निर्णय, अरे कृष्णा मला आधीच काही कळत नाही, आणि त्याच्यात तू मला असं संभ्रमित ज्ञान सांगतोस. हे खरं का ते खरं हे मला निर्णय घेता येत नाही. आणि जसा एखादा वैद्य पथ्य वारुनी जाये, मग जरी आपणच विष सुये. एखाद्या वैद्याने पथ्य सांगावं आणि एखाद्या माणसाला आजार व्हावा, त्याला पथ्य सांगावं, पण त्याला आपणच औषधाच्या ऐवजी विष द्यावं, तर मग बिचारा रोगी काय करेल बरं? तशी माझी अवस्था झाली हे कृष्णा. आणि आम्ही तनुमनी जीवे तुझे. अरे कृष्णा, मी सर्वस्व तुला अर्पण केलंय आणि तू जे सांगशील तेच मी करणार आहे. म्हणून तेवीच कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे, तरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. काय माझं मन पाहतोयस का कृष्णा? माझं मन, या निमित्ताने तू माझ्या मनाची परीक्षा करतोयस का? अरे तुझं चरित्र आधीच गुंतागुंतीच आहे. या ठिकाणी फार मार्मिक शब्द वापरलाय माऊलींनी की कृष्णाचं चरित्र. भागवतामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे. कृष्ण विक्लिष्ट कर्मणाम असं वर्णन भागवतकार करतात. कृष्ण विक्लिष्ट कर्मणाम, कृष्णाचं कर्म सांगता येत नाही, विक्लिष्ट आहे, क्लिष्ट आहे. विक्लिष्ट म्हणजे क्लिष्ट, क्लिष्ट म्हणजे किचकट, सरळ नाहीये. रामाचं चरित्र सरळ आहे. राम सरळ आदर्शवादी आहे. कृष्ण कधी असा वागतो तर कधी तसा वागतो, कधी सज्जनासारखं वागतो तर कधी तो आपल्याला फसवतो असं वाटतं. कृष्ण कधी योद्ध्यासारखं वागतो तर कधी पळपुट्यासारखं वागतो. अनेक कृष्णाच्या चरित्रामधल्या घटना आपल्याला माहित आहेत. तेव्हा कृष्णाचं चरित्र हे सांगता येत नाही. आणि म्हणून कृष्णा, तुझ्या नावाप्रमाणे तुझं चरित्र सुद्धा विक्लिष्ट आहे. आणि तू तेवीच कृष्ण आहे तुझे चरित्र काही नेणीजे. तुझे चरित्र सामान्य माणसाला न कळणार आहे.
तू कधी कोणत्या वेळेला काय भूमिका घेऊन कसं वागशील सांगता येत नाही. कधी तू लहानासारखा वागतोस तर कधी महानासारखा वागतोस. कधी तू एखाद्या आपल्या सामान्य कुटुंबातल्या मुलाप्रमाणे वागतोस तर कधी कधी आचाट कर्म करतोस. तुझ्या या वागण्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि म्हणून योगी लोक तुझा अंदाज लावू शकत नाहीस. दुर्योधनासारखे लोक तुला जादूगार म्हणतात ते यामुळेच. तेव्हा हे कृष्णा, तू या निमित्ताने काय माझं मत पाहतोयस का? ना तरी झकवी तू आम्हासी, का रे तू मला फसवतोयस का? तू मला खोटं बोलतोयस का? आणि तत्व सांगता सांगता तू मात्र मला तत्व न सांगता दुसऱ्याच मार्गाला जायला लावतोस. हा भावार्थ आता न बोलवा, मग विवेकू सांगावा. मला आता खरं मी तुला शरण आलोय. मला विवेक काय तो सांग. मला काय योग्य आणि काय अयोग्य ते कळेल असं झालंय. तूच आता योग्य मार्गदर्शन कर आणि देखे रोगाते जेणावे, औषध तरी द्यावे, बरे ते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. एखाद्या रोग्याला औषध द्यावं आणि ते औषधही मधुर असावं, कडू नको, असं मला गोड उपदेश कर, म्हणजे मी खऱ्या अर्थाने तुझ्या उपदेशाचा पायीक होईल. तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया घरी. देवा तुझा ऐसा निज गुरु. देवा तुझ्यासारखा गुरु नाही, तुझ्यासारखा देव नाही, आणि म्हणून मी आम्हाला तुला काय बरं, तुझी भीड धरून काय होणार आहे. तुला मी भीत नाही, घाबरत नाही, कारण तुला भ्यावं तर मला उपदेशच मिळणार नाही. म्हणून येथे भीड कवणाची धरू तू माया आमुची. तू माझी आई आहेस, तेव्हा आईची भीड कुणी धरत नाही. आईच्या जवळ हट्ट आपोआप मुलगा करतो. आईच्या जवळ हट्ट करणारा मुलगा किंवा मुलगी असते. आईशिवाय कोणाजवळ हट्ट करणारे बरं. हागा कामधेनूचे दुभते, दैव झाले जरी आपयते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. एखाद्याला कामधेनू मिळाली तर त्यांनी सहज इच्छा प्रगट करू नये का? माझ्यासमोर तुझ्यासारखी कामधेनू असताना माझ्या अंतःकरणातली इच्छा मी प्रगट करतोय. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानचे जरी फुटावे. अरे कृष्णा, मी तुझ्याजवळ नाही बोलायचं तर कुणाजवळ बोलावं? मी अमृत सिंधू ते टाकावे. अमृत सिंधूला बाजूला टाकून जर आम्ही तहान 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 म्हणून जर वाऱ्या फिरत राहिलो, मला तहान लागली म्हणून आपल्या जवळचा सागर सोडून जर, आणि तोही अमृताचा सागर सोडून जर आम्ही केवळ तहान म्हणून भटकत राहिलो तर आमची तहान कशी भागेल बरं? म्हणून देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानची जरी फुटावे. प्रत्यक्ष अमृत सिंधू समोर असताना तहान म्हणून रडण्यात काही अर्थ नाही. तरी सायासू का करावे मागील ते. म्हणून मी सायास म्हणजे प्रयत्न मागण्याचा माझ्या अंतःकरणामध्ये जो हेतू आहे तो मी कायम ठेवून तुला मी शरण आलोय. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती. तू लक्ष्मीपती आहेस आणि मी अनेक जन्माचा तुझा उपासक आहे, अनेक जन्माचा तुझा उपासक आहे. मला माझ्या अंतःकरणातल्या या शंका तू दूर कर. आणि म्हणून स्तन्याला गोली पाहिजे या परी. ज्याप्रमाणे आपल्या लहान असणाऱ्या, ज्याला अन्न सुद्धा नीट खाता येत नाही, अशा मुलाला आई जशी प्रेमाने दूध पाजते, आपलं स्तन्य पाजते, त्याप्रमाणे तू मला तुझ्या अंतःकरणातलं प्रेम देऊन ज्ञान सांग. तैसे देवा तू ते पुसी जिते आवडी ते आपुलेने आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. पारत्रिकी म्हणजे परत्रयातलं, अर्थात मृत्यूनंतर जे आपल्याला प्राप्त होतं त्याला पारत्रिकी असं म्हणतात. जे याही जगामध्ये उपयुक्त ठरावं आणि परलोकातही उपयुक्त ठरावं असं ज्ञान तू मला सांग. आणि यावेळेला गोपालकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, तुझं मी सगळं ऐकलं. आता मी तुला योग्य उपदेश करतो जे तुला लौकिक आणि पारलौकिक अशा दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल. लौकिक जगातही उपयुक्त ठरेल आणि पारलौकिक जगातही तुला उपयुक्त ठरेल. आणि यावेळेला गोपालकृष्ण अर्जुनाच्या मनस्थितीचं संपूर्ण आकलन करून, कारण अर्जुन हा आधीच संभ्रमित झालेला आहे, आधी त्यांनी ज्ञान ऐकलं आणि आता कर्माचं महत्व जेव्हा श्रीकृष्ण सांगतायत तेव्हा त्याचं मन
आधीच विचलित झालेलं आहे. तेव्हा त्याला हे कळत नाही की कर्म श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ. आणि म्हणून श्री भगवान पुढे बोलतात, लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. या ठिकाणी गोपाल कृष्ण जो उपदेश करतील की ज्ञान आणि कर्म जगामध्ये दोन निष्ठा आहेत. लोकेस्मिन विविधा निष्ठा. लोकेस्मिन या सगळ्या जगामध्ये दोन प्रकारचे प्रवाह आहेत, एक ज्ञान प्रवाह आणि एक कर्म प्रवाह. तेव्हा ज्ञानयोगेन सांख्यानाम, जे सांख्य तत्वज्ञानी आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्ञानवंत आहेत, ते ज्ञानाचे उपासक आहेत. आणि कर्मयोगेन योगिनाम, जे कर्माचे उपासक आहेत, ते देखील कर्मयोगी होऊ शकतात, परंतु त्यासाठी त्यांनी कर्म केलं पाहिजे. तेव्हा ज्ञान आणि कर्म या दोन्ही संबंधीचं चिंतन जे गोपालकृष्ण करतील आणि या ठिकाणी माऊली त्यांच्या शब्दामध्ये प्रगट करतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.